बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। हे सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं नमामि। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरी श्री सदा नम्र माथा। मस्तक हे पायावरी, मस्तक हे प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणून दाखवलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु देहू निवासी असणारे, ज्यांना परमार्थाचा कळस असं म्हटलं जातं, असे असणारे जगद्गुरु तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग तो महासंत सज्जनाच्या सेवेकरिता घेतलेला आहे। प्राप्तस्थळी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग घेतलेला आहे। तुकोबाराया काय सांगतायत बाबा अभंगातून? हे काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती। आपल्यावरती बऱ्याच लोकांचे उपकार असतात, बरोबर ना? खरं तर 3 जणांचे उपकार आपल्यावरती जास्त आहेत। कोणाकोणाचे? पहिलं तर देवाचे, नंतर आई वडिलांचे आणि 3 नंबर संतांचे। आता क्रम कसा लावायचा ते तुम्ही ठरवा। या 3 लोकांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही। काय द्यावे त्यासी भावे उतराई आणि ठेवीत हा पायी जीव थोडा। त्यांच्या चरणावरती आपण जीव जरी ठेवला ना तर त्यांचे उपकार फिटणार आहेत का हो? त्यांच्या उपकारातून आपण उतराई होणार आहेत का? तर नाही। तिसऱ्या चरणात तुकोबाराया सांगतात की सहज बोलणे हित उपदेश। पहा, संतांनी सहज जरी सांगितलं ना आपल्याला तरी आपल्याला कळत, असं सांगून तर कळतच नाही, पण जर सहज सांगितलं ना, सहज बोलणे हित उपदेश। विठाला सहज बोलणे हित उपदेश करुणी सायस शिकविती। पहा, एखाद्या शाळेत 2 मुलं असतात, एक तर खूप शिकली म्हणजे खूप हुशार असतो आणि एकदम बालवाडी लेवलचा असतो। त्याला जो शिकलेला असतो त्याला जर
शिक्षक जर म्हणले ना की तू हा चॅप्टर वाच, मग आपण त्याच्यावरती विश्लेषण करू, तर त्या मुलाला तो जो चॅप्टर आहे, तो जो धडा आहे, तो वाचला की समजून जातो. पण जो ढ मुलगा आहे त्याला किती जरी सांगितलं तरी कळतं का हो? एक रे एकाचा असं सांगून सुद्धा कळत नाही, त्याला गिरवूनच घ्यावं लागतं. तसंच शिक्षक किती साहस करतात त्या मुलांना शिकवण्यासाठी, तसंच संत सुद्धा आपल्याला या जीवन मरणाच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठी काय करतात, तर साहस करतात. झाले ना संतांचे आपल्या उपकार. अजून कोणाकोणाचे उपकार आहेत आपल्यावरती? कोणाचे? नदीचे. पहा, नदी कुठून कशीही वाहत असली, कोणत्या डोंगराने येऊ द्या, कशीही वाहू द्या, ती जर समुद्राला येऊन जर मिळाली तर तिचा प्रवाह काय होतो, तर परिपूर्ण होतो. बरोबर आहेत ना? ती मग वाहत असताना जे काही सजीव आहेत, आपले झाडं असतील, फुलं असतील, त्यांना काय करते, पाणी देते. आपल्याला पिण्यासाठी पाणी देते, वापरण्यासाठी पाणी देते. त्या नदीचे सुद्धा आपल्याला काय झाले, उपकारच झाले. आता गायचेही आपले उपकारच आहेत. ती जिवंत असल्यावरती आपल्याला दूध देते आणि मेल्यावरती त्याचा उपयोग होतो. मग गायीचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. माणसांचेच माणसावरती उपकार असतात. शेवटच्या चरणात तुकोबराया सांगतात की तुका म्हणे वत्स धेनू वसे चित्ती तैसे मजे येथे सांभाळीत. आता वत्स म्हणजे काय, तर गायीचं वासरू. पण इथं शब्द काय वापरलाय तुकोबरायांनी, की जी आईची असणारी माया आहे, आई जसं त्या मुलाचं संगोपन करते, त्याच्या अगोदर त्या मुलावरती येणारे जे काही वार असतील ती आई झेलते, तसं संत सुद्धा करतात. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. सकल संत श्रीपाद बाबा, सकल संत रामदास बाबा ह्या पायी वारीत मार्गस्थ होत असताना आपण कालच आळंदीत येऊन पोहोचलो. खरं तर आजचं नियोजन होतं, आजच काला करून जायचं होतं, पण बाबा बोलले की नाही, उद्याचा दिवस थांबायचे, परवा आपल्याला काला करून जायचंय. आज मला बाबांमुळे इथं उभं राहण्याची संधी मिळाली, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते की श्रीपाद बाबांसारखे, रामदास बाबांसारखे महात्मे माझ्या जीवनात आले, दयाबाबांसारखे गुरुवर्य माझ्या जीवनात आले, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते. विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार. तुकोबरायांनी तो प्रश्न विचारलाय का हो, काय सांगू आता, आपण काय तुला काय सांगू आता म्हणतो का नाही? मग काय बोललं, काय काय सांगू, संतांचे किती उपकार आहेत आपल्यावरती, नेमकं तुला सांगू तरी काय काय. कोण म्हणते, भुका लागली का तुम्हाला? नाश्ता केला सगळ्यांनी? कोणाचा अभंग आहे सांगा बरं एकदा. आहेत ना जागेवर? विठ्ठल बायकांच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे. 1,500चे 2100 होणार आहेत ना आता. बरोबर ना? मग कसं खुश पाहिजे आपलं लाडकं सरकार आपल्याला 2100 देणार आहे. आता कोणाला केलं मतदान? कोणाच्या आशीर्वादामुळे घडते, कोणाच्या मार्गदर्शनामुळे घडते?
साधन? नाम आहे. आणि ते नाम कुठे भेटतं का? इथं भेटेल का बाजारात गेल्यावरती? कुठं भेटतं मग? गुरुवर्यांकडे भेटतं. आणि ते नाम केवढं आहे? एवढं आहे? गगनाहुनी वाढ नाम आहे. अमृताने माणूस अमर होतो, बरोबर आहे ना? मग त्या अमृतापेक्षाही गोड त्या देवाचं नाव आहे. आणि ते जर आपण घेतलं तर आपल्या जन्म मरणाच्या फेऱ्या चुकणार आहेत. सगळ्यात अगोदर आपल्यावरती कोणाचे उपकार झाले? त्या देवाचे झाले, बरोबर ना? ज्या वेळेस आपण 9 महिने 9 दिवस त्या आईच्या पोटामध्ये होतो तेव्हा देवाला एकच विनंती करत होतो की देवा मला फक्त ह्या एक वेळ करी या दुःखा वेगारी, एक वेळ करी या दुःखा वेगारी, एक वेळ करी आणि दुरितांचे जाळे. ज्या वेळेस आपण त्या दुःखात होतो त्यावेळेस देवाला एकच प्रार्थना करत होतो की देवा मला फक्त या दुःखातून बाहेर काढ. बाहेर आल्या मी काय करीन? तर तुझंच भजन करीन, तुझंच नाम घेईन. पण करतो का आपण? त्या देवाने आपल्याला त्या दुःखातून बाहेर काढलं, आपल्याला एवढं बहुमोल शरीर दिलं. आपल्याला त्याची जाणीव आहे का? पहिले तर उपकार आपले कोणाचे? तर देवाचे. आता जन्माला आल्यावरती आपलं पालन पोषण लहानाचं मोठं आपल्याला कोणी केलं? तर आई वडिलांनी. म्हणून दुसरे उपकार कोणाचे? तर आई वडिलांचे. आणि लहानाचं मोठं होऊन जगावं कसं? लहानाचं मोठं झाल्यानंतर जगावं कसं? कोणत्या संगतीला जावं? जीवनात येऊन काय करावं हे कोणी सांगितलं आपल्याला? संतांनी सांगितलं, गुरुवर्यांनी सांगितलं. म्हणून तिसरा उपकार कोणाचा आहे आपल्यावरती? तर संतांचा आहे. विठाला
दिसला तर नाही अजून कोणाला, एवढं चिंता नाही करत आपण. पण त्यांच्यामुळे आपल्याला देव तर कळू लागला, त्यांच्यामुळं आपल्याला वाऱ्या कळू लागल्या काय आहेत ते. म्हणून बाबांचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत आणि त्या उपकारातून आपल्याला उतराई होणं आवश्यक आहे. विठाल्या वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग फासावरती चढले, बरोबर ना? ज्यावेळेस त्यांना फासावरती चढायचं होतं 1 तास अगोदर बाकीचे लोक म्हणायला लागले जा त्या भगतसिंगला बोलून आणा. भगतसिंग जेलमध्ये काय करत होते आत? तर व्यायाम चालू होता, सूर्य नमस्कार करत होते. तो जेलर आतमध्ये आला आणि त्या भगतसिंगला म्हणला, अरे वेड्या, तुला 1 तासाने फासावरती चढायचंय आणि तू व्यायाम करतोय का इथं? आणि तो जेलर डोक्याला हात लावून बसला. भगतसिंग काय म्हणाले माहितीये का? अहो साहेब, माझी आई ना रोज 1 कटोरी भरून ना देवाला फुलं आणायची. काय करायची? त्या छोट्याशा मंदिरातल्या त्या देवाला फुलं घेऊन यायची रोज आणि घरी आल्याच्या नंतर त्या फुलांमधलं एक सगळे टवटवीत फुलं असेल ना, जी न सुकलेली फुलं आहेत, चुरगळलेली फुलं आहेत, ती सोडून एक टवटवीत फुल घ्यायची, एकच बरं का, आणि ती त्या देवाच्या चरणावरती व्हायची. भगतसिंग म्हणाला ती एवढे फुलं आणायची पण तिच्यातले एकच फुल देवाला व्हायची. ती कसं? टवटवीत. मग तो भगतसिंग त्या साहेबांना म्हणाला की मलाही आता फासावरती चढायचंय, मलाही या माझ्या देशासाठी जायचंय, मग मला टवटवीत जायला नको, मला व्यायाम करायला नको. त्यांनी व्यायाम केला, सूर्यनमस्कार केले आणि फासावरती जाऊन चढले. भगतसिंग म्हणाले माझी आई देवासाठी एवढं करते, मग मी माझ्या देशासाठी करू शकत नाही का? या देशाचे माझ्यासाठी उपकार नाहीत का? सगळ्यांचे आपल्यावरती उपकार असतात, पण संतांचे सगळ्यात श्रेष्ठ आपल्यावरती उपकार असतात. अभंगाचं काय सांगू आता संतांचे उपकार, आपलंसं करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? तर त्या देवाचं चिंतन करावं लागेल, त्या देवाचं नाव घ्यावं लागेल. ते नाव इथं तिथं भेटणार आहे का? नाही. मग कोणाकडे? गुरुकडं. ज्ञान आपल्याला कुठे भेटतं का बाहेर? नाही. कोणाकडे भेटतं? गुरुविना ज्ञान अक्कल भेटते का बाबा? मला सांगा, तुम्हाला जर झोपायचं असेल, गादी बाजारात मिळते, पण झोप बाजारात मिळते का? नाही ना. मिळते का? विठाला विठाला तसंच तुम्हाला लाखो
अतिशय उपाय करावे संतांचे तुम्हाला जर या जन्ममानाच्या पेहऱ्यातून चुकायचं असेल, तुम्हाला माहिती आहे दृष्टात ते बाबा येतात, ते आंधळे असतात, सांगत नाही. आता तुम्ही सगळे बोर झालेले, हे सगळ्यांची तोंड सुकलेले, तुम्ही तिसरं कीर्तन चालू आहे ते काय दृष्टात सांगत नाही. पण ते बाबा जसं फेऱ्या मारतात ना, त्यांना वेशीच्या बाहेर जायचं असतं, त्यांना सापडतो ना होतो मार्ग नाही. मग त्या फेऱ्या जर चुकवायचे असतील तर संतांच्या चरणावरती झुकावं लागेल. विठाला 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 संतांच्या संगत कोणाची करावी? संतन के संग लागले तेरी अच्छी वाणी संतांच्या संगत जर तुम्ही आलात ना, तुमचं चांगलंच होणार. विठाला अरे माझ्या ज्ञानोबारायांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, वयाच्या 21व्या वर्षी समाधी घेतली. आपलं वय किती आहे? आपलं तर अजून कशातच काय नाही. माझ्या शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पहा, आता तरी सगळ्या लोकांना परमार्थ कळायला लागला, पण मागच्या 5-10 वर्षात लोक धर्मांतर करायची. का करायची? त्यांना 5 लाख 2 लाख अशी भेटायची, म्हणून लोक काय करायची तर धर्मांतर करायची. धर्माचं जर नाव काढलं तर सगळ्यात अगोदर नाव येतं छत्रपती संभाजीराजांचं. अरे त्या माणसाने धर्मासाठी आपलं आयुष्य कोणाला लावलं, आपला जीव गेला, पण त्यांनी आपला धर्म सोडला का? नाही. आताची गाठी धर्मांतर करतायत, लवजिहाद करतायत. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणं सोपं आहे का? लोक त्यावेळेस ज्ञानोबारायांना काय म्हणायचे माहितीये का? इंद्रायणीत तर गेले ना तर म्हणायचे इंद्रायणी वाटली आहे. देवाच्या दर्शनाला जर लोक गेली तर लोक काय म्हणायचे? देव अस्वच्छ झालाय. ज्ञानोबाराय असे जर रस्त्याने चालले ना तर म्हणायचे वाट अपवित्र झालीये. पण आज त्याच ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी नुसता हात लावायसाठी आज लाखोंची गर्दी आळंदीत होते. ज्या माणसाने सहन केले ना, त्या दिवशी चौगले बाबा म्हणले, महाराष्ट्रात जर नाव कमवायचं असेल तर अगोदर मरावाला. ज्ञानोबाराय निघून गेले तेव्हा लोकांना त्यांची किंमत कळाली का? नाही कळाली. आज ज्ञानोबाराय इथं नाही येत, पण लाखो लोक त्यांच्या दर्शनाला येत आहेत. विठाला त्या ज्ञानोबारायांचे आणि तुकोबारायांचे आपल्यावरती इतके उपकार आहेत ना की ते त्यांच्या डोक्यावरती आपला जीव जरी दिला ना तरी आपण उतराय होणार नाहीत. अभंगाचं दुसरं काय द्यावे त्या
एकदा सगळ्यांनी हात वरती करा. सगळ्यांनी हात वरती घ्या एकदा. राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे आएंगे राम अजून 6 वर्षांनी एक तप पूर्ण होतं, बरोबर ना? अर्ध तप तर झाले, अजून 6 वर्षांनी एक तप पूर्ण होणार आहे. आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलंय, इथून पुढेही करत जा. आपल्या वारीत विषय नाही माहितीये ना, सगळा लोड बाबांवरतीच येतोय, त्याच्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करत जा. सगळ्यांचं सहकार्य आहेच. माझ्या सगळ्या संस्थेतल्या भावंडांचं कीर्तनापासून हरिपाठापासून ते सकाळी काकड्यापर्यंत ते टाळ वाजवतात. काहींचं जेवण करण्यात सहकार्य आहे, काहींचं जेवण संपवण्यात सहकार्य आहे. सगळ्यांचं सहकार्य. कोणी कीर्तन करतंय, कोणी गायन करतंय, कोण ऐकतंय, सगळ्यांचं सहकार्य, बरोबर ना? असं सहकार्य करत जा. आणि आपले तप पूर्ण होईपर्यंत तुम्ही सगळे वारीला या आणि तुमच्या डोळ्यांनी हे तप बघा. म्हणजे मला म्हणायचं नाही की तुम्ही लवकर मारा म्हणून, पण तुम्ही सगळे असताल एक तप होईपर्यंत. तुम्ही आलाच आहात. आता थांबा, इथून मगाशी एक कुत्रे केले, त्याला आपण म्हणतो का भजन कर? म्हणतो का? कुत्रा मांजराला म्हणतो का? कोणाला म्हणतो? जेवढं ज्ञान मानवाला दिलंय तेवढं कुत्रा मांजराला आहे का? त्याला कळतं का भजन करायचं? नाही. मग कोणाला करायचं भजन? कोणाला? भूका लागला तो वाटतं करतात तुम्ही? करणार काय तू पुढं? आवाज आहे ना? विटायला दिल दिला दिया बजर दो मन
लक्ष कोणाकडे पाहिजे? ज्ञानोबारायांकडे लक्ष पाहिजे, पण आपलं सगळं लक्ष घरीच फक्त पसारा घेऊन आला, तिथं लक्ष घरीच ठेवून आला, बरोबर ना? एवढं सांगाल की देवाचं चिंतन